प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवारांचं फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं। उमेदवार घरापर्यंत आल्यानं नागरिकांमध्ये उत्साह पसरला होता। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होम टू होम प्रचार सुरू असून पद्माकर नाना काळे, आनंद कोलारकर, उत्तरा बर्डे बचुटे आणि श्रद्धा किरण पवार हे निवडणूक रिंगणात आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये होम टू होम प्रचारावर भर देण्यात येत आहे आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत। शुक्रवारी सकाळी यशनगर भाग 2, अभिमानश्री नगर, भीमाशंकर थोबडे नगर या परिसरातून होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी चारही उमेदवारांचं फुलांच्या पायघड्या घालून, फटाके फोडून तसंच औक्षण करून स्वागत करण्यात आलं। ये इकडे दोघांना तू इकडे बघा, इकडे बघ, इकडे रोज असते पण हात जरा इकडे बघ। अरे गरज काय मी आहे हो या भैया या हो या मला एकट्याला नाही 40 जणांना जर दिलं तर होम टू होम प्रचार केल्यामुळं नागरिक खुश होत असून आपुलकीनं आमच्यासोबत संवाद साधत आहेत, आपल्या अडीअडचणी सांगत आहेत। प्रभाग 7 म्हणजे आमचं कुटुंब आहे। येणाऱ्या काळात आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 7 मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचं उमेदवार उत्तरा बर्डे बचुटे यांनी सांगितलं। मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बचुटे। प्रभाग 7 मध्ये आमचं 4 जणांचं पॅनल आहे। नानासाहेब काळे, श्रद्धा किरण पवार, आनंददादा कोलारकर आणि मी स्वतः उत्तरा बर्डे। तर आम्ही आमचा आज यशनगर या भागात होम टू होमचा प्रचार चालू आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। जवळजवळ सगळ्याच ऑलमोस्ट एका घरामध्ये आम्हाला ओवाळलं जातंय आणि हार घातले जातात, सत्कार केले जातात। लोक खूप ॲप्रिशिएट करतात। ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यांच्या घरामध्ये त्यावेळेस किरण पवार यांचं काम त्यांनी अतिशय जबाबदारीने काम केलं आणि प्रत्येकाच्या म्हणजे त्यांना 10-10 हजार रुपये जे बाधित होते त्यांना सरकारकडनं 10,000 रुपये निधीतून दिले गेले होते। तर किट सुद्धा दिले गेले होते आणि लोक ते सांगतायत आणि लोक एवढं बिनधास्तपणे सांगतायत की आम्हाला ऑलरेडी तुमच्या सरकारकडनं भरपूर मदत झाली आहे आणि इथून पुढेही आम्ही तुमच्या सरकार म्हणजे तुम्ही ज्या पक्षात आहोत भारतीय जनता पार्टीलाच आम्ही निवडून देणार हा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवलेला आहे। च्या 10 वर्षात सोलापुरामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात कामं करण्यात आली आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली जेव्हा महापालिकेत सत्ता होती तर सोलापुराचं रूप थोडं पलटलं गेलं आहे। म्हणजे जे काही लोक खूप वर्षांनी येतात ते म्हणतात की सोलापुरात बरेच चेंजेस आले आहेत। तर जी मरगळ आली होती सोलापूरला ती मरगळ भारतीय जनता पार्टी ह्यांनी दूर केलेली आहे आणि पुढेही ती आमच्या माध्यमातून आम्ही तसंच विकास करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करू आमच्या प्रत्येक सेपरेट प्रभागात।